मातंग समाज म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर फक्त ढोलकी वाजवणारा, गुरे सांभाळणारा किंवा गुराढोरांचा मांस काढणारा समाज येत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर महाराष्ट्रातील जातींचा इतिहास सिरीज मधील हा आहे पार्ट पहिला. असं सांगितलं जातं की मातंग समाजाने आपल्याला 64 कला दिल्या. आजही हिंदू धर्मातील अनेक शुभ कार्य, लग्नविधी आणि यात्रा मातंग समाजाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. कुणब्या घरी दाणं आणि मांगा घरी गाणं ही म्हण या समाजाचं महत्व सांगते. जसं कुणबी समाज शेतीतून गावाला अन्न पुरवत होता, तसाच मातंग समाज कला, वाद्यवादन आणि लोकपरंपरामधून गावाच्या सांस्कृतिक जीवनाला रंग भरत होता. तसेच या समाजाने आपल्याला तमाशा सम्राज्ञी विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर दिल्या, ज्यांच्यावरती आधारित इटा हा चित्रपट लवकरच रिलीज होतोय. या समाजाने महाराष्ट्राला आद्य क्रांतिगुरु लवजी वस्ताद साळवे दिले. त्यांचे पुण्यातील तालमीत तलवारबाजी असेल, दांडपट्टा, कुस्ती आणि युद्धकलेचे प्रशिक्षण दिले जात असे. महात्मा फुले, वासुदेव बळवंत फडके आणि लोकमान्य टिळक यासारख्या अनेकांना त्यांनी प्रेरणा दिली. महात्मा फुले यांच्या मुलींच्या शाळेत शिकणाऱ्या पहिल्या विद्यार्थिनींपैकी एक म्हणजे मातंग समाजातील मुक्ता साळवे. त्यांनी अत्यंत कमी वयात जातीय अन्यायाविरोधात प्रभावी लेखन केले. तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य आणि शायरीतून कष्टकरी, गिरणी कामगार आणि वंचित समाजाचा आवाज जगासमोर पोहोचवला. संयुक्त महाराष्ट्र चळवळ त्यांच्याशिवाय पूर्ण झाली नसती. म्हणूनच मातंग समाजाचा इतिहास हा केवळ एका व्यवसायाचा इतिहास नसून संघर्ष, कला, सामाजिक परिवर्तन आणि स्वाभिमानाचा इतिहास आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढच्या भागासाठी आत्ताच अफलातूनला फॉलो करून ठेवा.